कोलशेत रोड परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूळ, माती आणि चिखलाचा त्रास वाढला असताना ठाणे महानगरपालिकेनं बड्या विकासकांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. बांधकाम स्थळी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी लोढा डेव्हलपर्स, JSPL, मशीन बिल्डर्स, गोदरेज असेंट, ओबेरॉय रिअल्टी तसंच बहुराष्ट्रीय कंपनी एन्ड्रेस हाऊजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. काही प्रकरणात प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी कोलशेत परिसरातील विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचा भंग होत असल्याचे पुरावे महापालिकेकडे सादर करून तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने संबंधित प्रकल्पांची पाहणी केली. या पाहणीत बांधकाम स्थळांवरून बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या चाकांना लागलेला चिखल आणि माती थेट सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याचं आढळलं. तसंच अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकांची स्वच्छता करण्यासाठी टायर वॉशिंगची सुविधा उपलब्ध नसल्याचंही निदर्शनास आलं. एन्ड्रेस हाऊजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाची 19 ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. बांधकाम स्थळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती पसरल्याचं आढळून आलं. त्यामुळे कंपनीला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. लोढा डेव्हलपर्सच्या क्राऊन कोलशेत प्रकल्पाची 18 ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. या प्रकरणी 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून 7 दिवसात समाधानकारक खुलासा न केल्यास काम बंद करण्याची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. वक्रतुंड कोलशेत येथील JSPL मिशन बिल्डर्सच्या प्रकल्पातही टायर वॉशिंगची सुविधा नसल्याचं आढळलं. सार्वजनिक रस्त्यावर वाहने धुतल्याने धूळ आणि प्रदूषण वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानं कंपनीवर 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. गोदरेज असेंट आणि ओबेरॉय रिअल्टीच्या फॉरेस्टविले प्रकल्पांनाही प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्यात.